त्याच्यात मटेरियल ठेवलेलं सगळं काढायला लागणार आहे. नदी बघा दृश्य नदीला पूर्ण खतरनाक वास, एवढा भयंकर खतरनाक म्हणजे एवढा बेकार वास येतो नाही. रिॲक्शन बघा. क्वालिटी हो बाई, क्वालिटी मध्ये आज बघ पळत आलेले ते बघा. कोण उभं केलंय काय माहिती. हो बाई, ही मेल ती गाडी नाही बहुतेक, काय झालं काय गाडीनेच धडकवले, तोंड फुटले. वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड के साथ. सो आज चाललेलो आहे कळवायला आणि पूर्ण मोठं व्लॉग सेटअपमध्ये. सो आणि आत्ता जस्ट वाजलेले आहेत 9 वाजलेले आहेत. सो आपल्याला जायला पण उशीर होतो, नेहमीप्रमाणे उशीर होतोच, बट आपण आत्ता ह्यावेळेस लवकर जाण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपल्याला घाटात पण जायचे, घाटात वगैरे शूट वगैरे करायचे आणि तिथं पण थोडा एन्जॉय करता आला पाहिजे, असा टाईम पण पुरला पाहिजे आपल्याला, त्यासाठी आपण लवकर जाणार आहे. सो चला, आणि आता डायरेक्ट आपण मोटो व्लॉग सेटअपमध्येच दिसू तुम्हाला, आणि चला आता डायरेक्ट भेटूया मोटो व्लॉगमध्ये. चला. सो ओके, रेडी झालो आणि चला आता आपल्याला गाडी पुढे गेलो चेंज करायची. ही गाडी नाही राहणार आपली, दुसरीच 191 स्प्लेंडर राहणार आहे. सो ही चेंज करायची आपल्याला. हा काढते, त्याच्यात मटेरियल ठेवलेलं सगळं काढायला लागणार आहे. नाही, चावी लावूनच ठेवायची. त्यातलं हे पण काढ, पिन पण आहे. हा ती पिन, अरे ती माईक चार्ज करायला लागते ना. सो गावात मी गाडी चेंज करू पाहिजे. भाऊ द्या. काढवायला चाललंय. हा हा, व्लॉग शूटिंग चालू आहे. चला. सो फिलअप वगैरे झालंच पाहिजे नेहमीप्रमाणे. डेंजर तापलेली गाडी, 10 ते 15 वेळा ना गाडी बंद पडली असेल त्या कमानीपर्यंत एकविरेच्या. गाडी चालू केली, थोडं पुढे गेलो लगेच बंद पडायची, आणि क्लच तर पूर्ण एवढा ढैल झालता ना, न क्लच सोडता पण गाडी पुढे जायची. पण म्हणलं, मला वाटलं ना क्लच पेट गेले असेल, पण नाही काय झालं. आणि घरी आता ऑटोमॅटिकली ना क्लच आवळत गेला, जसा होता ना पहिला तसाच गेला. हो बाई, रिॲक्शन. सो गाईच नारायणपूर मध्ये जस्ट आलेलं आहे. पूर्ण जंगल वाळून गेलंय, सगळं सुकलंय, हिरवं राहिलंच नाही आता. पावसाळ्यात सीझनला एक नंबर क्वालिटी होती इथं वातावरण. सो फायनली कुठल्या कापूर होळ चौकात आलो डायरेक्ट. भयंकर आणि मागे आरटीवाले होते बाई, खतरनाक. आम्हाला माहिती आम्ही कसं आलोय निघून. या समोर जी दिसते ना गाडी, त्याचा फोर्स का ट्रॅव्हलर, त्याचा फोटो वगैरे काढलेला आहे. हो बाई, मधून नको येऊ. नदीला पाणी बी नाही चांगलं, भरपूर चांगलं पाणी राहिलंच नाही भाई महाराष्ट्रात, सगळं घाण पाणी दूषित. सो गाईज बघा दृश्य,
नदीला पाणी आले भरपूर. अरे नदी नाही लागा, ते डॅम आहे धरणातलं ते. सो धरणाला पण जाणार आहे आपण धरणामध्ये. सो पलीकडून रोड आहे, तिथून आपण तो विलाग पार्ट 3 मध्ये असेल बहुतेक, कारण की तो विलाग पूर्ण इथंच निघेल. समोरच धरण प्रकट झालेलं आहे. धरणाला भरपूर पाणी, बोट बीट वगैरे सोडले. पुढून दिसेल क्लिअर, तुम्हाला क्लिअर दाखवते. कॅमेऱ्यात वाईड अँगलला दिसत नाही एवढं. हे बघा पूर्ण खतरनाक ऍडव्हेंचर मध्ये. एका वेळेस आपण जाऊ, पण तिथं बघण्यासारखं पण नाही काय, तुम्हाला थोडाफार व्ह्यू दाखवेल. सो आता आपल्याला कालवायला जायची, त्यामुळे जरा उशीर पण होईल. वास एवढा भयंकर खतरनाक, म्हणजे एवढा बेकार वास येते नाही तर. रिॲक्शन बघा. विषय काय झाला माहिती का, आता करण बोलला की डायरेक्ट बोर मध्ये जाऊन थांबूया आणि तिथे जाऊन नाश्ता करूया. त्याच्यामुळे डायरेक्ट वन साईड आलो. वन साईड नाश्ता वगैरे करून घेऊ पहिला. बोर मध्ये पण भरपूर गर्दी आहे. महाराजांच्या मूर्तीसमोर तिथे हॉटेल आहे, तिथे थांबू आणि मग नंतर जाऊया पुढे. रिॲक्शन लय क्वालिटी पडतात पण इकडे एक नंबर भगर आहे. काय तर बोलत होता ना. खतरनाक रिएक्शन रिॲक्शन क्वालिटी पाडल्यात आज. खतरनाक रिएक्शन आहेत ना भाई, मग हळूहळू बघितली बा. रिॲक्शन टोटली. महाराजांच्या मूर्ती बघू शकता बाई, क्वालिटी मध्येच आहे. तिथून आपल्याला परत वर जायचे, डायरेक्ट मांढर देवीला जातो रोड. बघा महाराजांचा क्वालिटी. आरटी वाली भाई. कॅमेरा काही स्टेबल करा ना करे, व्हायब्रेट होते जरा असं वाटतं आहे ना. तर नाही स्टेबल करते बरं का बऱ्यापैकी. रोड एवढा डेंजर आहे ना, रस्त्यात खड्डे आहेत, त्या खड्ड्यात रस्ते, तेच काय कळणार. पुढे लागला भाई, चांगला रोड झाला पुढे. कोणच नाही का. हो भाई क्वालिटी मध्ये आज बघ पळत आलेले ते बघा. माउंटेन डेव. स्प्राइटच मग करू आलोय तर. हा माउंटेन ड्यू नहीं है इधर, फिर भी हम हार मानने वाले नहीं है. आगे जाके फिर भी एक माउंटेन ड्यू लेने वाले हैं. फिर मेरा यस यस, मेरा यस यस. ये सही. ओ भाई प्लेटच केला डायरेक्ट भाई. कोण उभं केलंय काय माहिती. हो भाई हा गाव येतो का भाई, भयंकर आहेत भाई. सो बघा बोर्ड लावलेला आहे. किती किलोमीटर आहे इथून. 11 किलोमीटर इथून, म्हणजे घाटच पूर्ण ना 10 किलोमीटरचा असेल. घाटच पूर्ण 10 किलोमीटरचा असेल. तिथून पुढे तर लगेच काळवा आहे. सो फायनली थोडा वेळ आराम केलेला आहे आणि पुढचं आपल्याला अजून कंटिन्यू 13 किलोमीटर जायचे. तू चला लय उशीर झालाय. मग उशीर झाला होय. भयंकर भयानक खतरनाक धोकादायक अशी वळण आहेत. मान्सून मध्ये आलत तेव्हा तर भाई वातावरण एकदम क्वालिटी होत.
पूर्ण हिरवगार आणि आता बघा पिवळगार झाले नसते पिवळगार गाईच बघा पाण्याचा कार्यक्रम चाललाय पुढे घाटाचं काम चाललं साईड पाणी दुराला उधाळला बाई जाऊ दे पाणी बाई खतरनाक दुराळा उधाळला अवतार खराब वगैरे पूर्ण करून आपला जास्त वगैरे हे बघ पूर्ण अंगाला कार्यक्रम केला अंगाचा बाई एवढी धूळ उधाळले नाही आता नाही लागणार पुढे पण लय भयंकर आहे भाई अरे मी पण नाही खराब झाले आतमध्ये आतमध्ये पण धूळ येते एवढे नाही पण येते ओम्याची गाय ओम्याची गाय हो भाई मेल ती हो भाई मेल एक विषय झाला इथं एक मंकी मेल आहे बहुतेक भाई कस काय मेलं काय माहिती कस काय मेलं असं गाडी नाही बहुतेक काय झालं काय गाडीनेच धडकवले तोंड फुटले गाड्या टाकाय पाहिजे होते भाई डेंजरच विषय जामच झालं मी पण असेल की आपण आधी आलतो तेव्हा होतं की आले जवळच आहे तिकडच नाही ना स्ट्रॉबेरी येता येता उचलायची मोठ्या गाड्या काढले ना मग काय सांगते गर्दी पण असेल मोठ्या गाड्या बघितल्या ना मागे जरून किती गेल्या इकडे बहुतेक छोट्या गाड्याच आहे फक्त पार्किंग कुठून घालायचे